खाली बघून ना काटे बिटे असते काच बीच. तर आता आम्ही जेवण वगैरे झालं. आता आम्ही इकडे आलोय ग्राउंडवरती टाइमपास करायला जरा, कारण की 2:30 वाजता हे उघडणार नाही. 2:30 वाजायला अजून खूप जास्त टाइम आहे आणि उन्हामध्ये जरा आम्ही आता शेकतोय, कारण की आमचं अंग पण ओलं आहे सगळं. चड्डी बिड्डी टी शर्ट बिशर्ट सगळं ओलं आहे. मला जरा इकडे शेकायला, इकडे स्लाईड बीडवरती जरा बसतो, सिसावरती बसतो. सिसावरती कुत्रा आहे. हां बस रोहन तुझ्या साईड. रोहन थांब रोहनला बसू द्या आधी. तिकडे घे ना, तर लोड आमच्या इकडे नाही जा रोहन. हा इकडे होणार. लोकांचं वजन जास्त आहे, माझं वजन जास्त आहे. आम्ही वेट बॅलन्स करते, कोणाचं वेट जास्त आहे आज. रोहन उठ बघ तरी उठते रे. रोहनला बसू रे. तनिष आणि रोहनचं कोणाच जास्त आहे बघूया. बस रोहन. काय झालं? तो गेला झोपाळा करायला. मला जी स्लाईड दिसते ना, तो आम्ही म्हणजे तिकडून येणार. तिकडून अशी ट्यूब येते दोघांची आणि सरळ इथपर्यंत ते दिसतंय. ते व्हाईट कलरचं दिसतं ना, जिकडून हे येतंय तिकडून असं पाणी येतं. हा तनिष आणि रोहन तुम्ही दोघं होतात ना. तनिष पुढे बसला. तनिषचं तिकडे तोंड लागलं, म्हणजे असा तो आला इकडून आणि असा डायरेक्ट तिकडे वर तोंड लागलं आणि नंतर परत खाली आला. मम्मीचा फोन. आता आम्ही बसलो जरा टाइमपास करायला इकडे गार्डन मध्येच. केसांची काय वाट लागली रे शाप. तनिष्ठा टाकला दिसत होता पाण्यामध्ये. बॉस टकलू बॉस असा नाही दिसत, पाण्यामध्ये गेला ना. तिची केस पातळ आहेत ना म्हणून. इथे नेटचा लई इश्यू आहे भावांना. हा इकडे याल ना तर नेटचा जरा प्रॉब्लेम आहे, कारण खूप जास्त आतमध्ये आहे ना विरार स्टेशन पासून. गावामध्ये असं खूप जास्त. तुम्ही रिक्षाने पण याल ना, तुम्हाला रिक्षाने यायला पण 15-20 मिनिटं लागतील. ट्रॅफिक नसेल तर. ट्रॅफिक नसणं गावचा एरिया ना, एवढं ट्रॅफिक भेटणार नाही. सिग्नल पण आहे चांगलं. खायला मी बोलणार की जे आता आम्हाला खायला भेटणार डिनरमध्ये, ब्रेकफास्ट चांगलं होतं जेवढं मला वाटतं तेवढं. पावभाजी होते ना, मिसळ पाव आणि पोहे होते आणि चहा वगैरे होती. पण जो डिनर होता तो म्हणजे व्हेज वाल्यांसाठी थोडा म्हणजे आहे ठीकठाक आहे, चांगलाच आहे. पण हा ठीकठाक आहे. मला काय वाटत होतं माहितीये काय असेल, पनीरची व्हेज नूडल्स, व्हेज राईस, पनीरची भाजी वगैरे असेल असं मला वाटलेलं. पण 750 मध्ये काय भेटणार. अरे नाही, चिकन होतं. चिकन लॉलीपॉप होतं, चिकन करी पण होते, चिकन करी आणि चिकन लॉलीपॉप होतं. पण आमची आता हे चालू आहे ना, गुरुवार चालू आहे म्हणून आम्ही खाल्लं नाही. गावतात गो हे बघा काय झालं तुम्हाला दाखवतो. तनिष झोपसल्या ना, तनिषचं दिल आलं. दिल आमचे पण आले दिल. दिसतंय साईडलो सारखं जरा. आता बसलोय आम्ही गार्डन मध्ये टाइमपास करत, ब्लॉग बनवत, मोबाईल बघत. आणि मागे मैंने सिर्फ एक साल भूखा चबाया. अब मुझे कैंसर हुआ है, अब मेरा ऑपरेशन वाला है. शायद मैं इसके आगे बोल नहीं सकूंगा. घशामध्ये एवढं पाणी गेलं ना पोटामध्ये, घसा पण बसलेला. तुम्ही माझा आवाज बघत असेल की आम्ही स्लाइड मध्ये वगैरे होतो तेव्हा घशामधनं आवाज पण येत नव्हता. येत असेल मला वाटतं. चल बघ जरा. आय होप की तुम्हाला आवाज येतोय माझा. मी ऐकलं माझ्या पायाला काहीतरी लागले, लाल झालं. लयच मजा आली. आणि मेन तर स्टँड वर नाही होत यार, खाली सरकतोय नुसता यायचा गोव्याच्या. आणि आता आमच्या मागची स्लाईड दिसते ना, ह्याच्यावरती पण आम्ही गेलो. ह्याच्यावरती पण लय म्हणजे खूप असं नाही बोलणार की मजा येते, पण म्हणजे पण येणार आहे. तुम्ही तुमच्या रिस्क तुमचं जर पण काढणार आहे. हाँ ये कर लो पहले. तुला 26 मध्ये येईल तो. 27 जर तुमचं हृदय म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे येईल असं म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या कोणत्या म्हणजे शॉक वगैरे घेऊ नाही शकत. हा त्या फक्त पूल मध्ये उतरा आणि मजा करा. तुमचा गोदा आहे ना, गोदा दम आहे ना, हृदयामध्ये दम आहे ना, तरच ह्याच्यामध्ये. कारण की ह्याच्यामध्ये ते जेवढं गोल दिसतंय ना, हे मोठं नाही, त्याच्या पुढचे जेवढे गोल असं पूर्ण पॅक आहे. आणि तिकडे तुम्हाला काय नाही वाटणार, तिकडून मस्त असं याल. पण एंडिंगला हे दिसतंय सगळ्यात मोठंवालं, हे तिकडे असं येतो आणि जप करून असं डायरेक्ट असं वाटतं तुम्हाला की डायरेक्ट आकाशामध्ये जाणार.
इथे एवढ्या वर येतो डायरेक्ट वर आणि नंतरला परत मागे मग परत असं 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 होऊन लास्टला खाली जाते एकदम. घरोघर म्हणजे हृदय असं तोंडामध्ये येतं ते तर आहेच. पहिला माझा एक प्रश्न आहे, काय ते जास्मिन तेल लावून पाण्यामध्ये उतरतं असं मी ऐकलं. काय होतं मग जास्मिन तेल लावून उतरलं? मला नाही माहिती, मी लावलं पण नाही. तर तुम्हाला माहिती जास्मिन असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की जास्मिन तेल लावल्याने काय होतं. जास्मिन तेल लावल्याने काय होणार आहे? काय माहिती पाणी लागत नाही का बॉडीला? त्याचं बॉडी बॉडी काय सुकी राहते का? काय बॉडीला पाणी झोमत नाही, असं पाणी झोमत नाही पाणी. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? हे बघा हे आहे वेव्ह पूल, जसं की तुम्हाला दिसतंय वेव्ह पूल आहे. आता जरा शांत वाटत असेल कारण की ते वगैरे काय करतात. तर हे वेव्ह पूल आहे. हे असं म्हणजे इकडून असं पहिला स्टार्टिंगला वरून लाट आहेत आणि तिकडे इकडे तुम्ही स्टार्टिंगला बघाल ना तिकडे इकडे इकडे कमी असते, इकडे कमी खोल आहे. तर बांबूपर्यंत कमी खोल आहे, पण तिकडे तिकडे पुढे एक रस्सी आहे तुम्हाला दिसत नसेल. थांबा तुम्हाला लेट दाखवतो. ती रस्सी दिसते. त्या रस्सीच्या इकडे खूप जास्त पाणी आहे, खूप खूप म्हणजे खूप जास्त आहे. खरं तर हां वेव येत नाही म्हणून ते पाणी पण खूप कमी. गेलात ना ते खूप खूप जास्त पाणी आहे तिकडे, खूप जास्त. आणि जेव्हा वेव्ह ते चालू करणार आता आता तर मला तर वाटत नाही चालू करतील लवकर, 4 वाजल्याशिवाय ते चालू करतात ना तेव्हा लय मजा येते. अशी 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 वर खाली एवढी एवढी म्हणजे मरायसारखं होतं माहिती आहे. आणि मी तर व्हिडिओ पण नाही बनवू शकत कारण की ते थोड्या वेळासाठी चालू ठेवतात. असं काही नाही, पोरांसाठी पण आहे, तुम्ही बघू शकता. साठी जे 2-3 वर्ष आहेत, 2-3 वर्षाचे बोलतोय सॉरी 5-6 वर्षाच्या त्यांच्यासाठी, कारण की खूप खूप जास्त आहे. आमच्या गुडघ्यापर्यंत पण नाही ते पाणी, खूप खूप जास्तच कमी पाणी आहे. गुडघ्यापर्यंत का एवढंच पाणी आहे. हा रोहनसाठी आहे, रोहनसाठी आहे ते स्विमिंग पूल. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. साईडला हे असं करताना आम्हाला तर आता जसं की मी तुम्हाला बोललेलो थोड्या वेळा आधी की आता जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये, आणि स्विमिंग पूलमध्ये वगैरे खूप जास्त मजा केली, स्लाईड्स वगैरे खूप जास्त आहेत. तर आता मी तेच तुम्हाला दाखवायचं होतं मला, म्हणून मी तुम्हाला आता फोन घेऊन आलो परत तुम्हाला दाखवतो काय काय स्लाईड्स आहेत वगैरे कशा काय ते. कारण की माझे बाकीचे 3 मित्र आहेत ते पाण्यामध्येच आहेत. लॉकरमध्ये फोन ठेवला, तो लॉकरमधनं फोन काढून आणला आहे मी आता फक्त तुम्हाला दाखवायसाठी. तर त्यांना दाखवतो कुठे आहेत ते, दाखवतो थांबा. इकडेच आहेत कुठे गेले? हां तिकडे त्या कोपऱ्यात आहेत थांबा तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती. आता आलो इकडे स्विमिंग पूल. ऋषित कुठे आहे? मी दिसलो ना तिकडे. होय आवाज पण नाही येणार. ते बघा इकडे हे हरामी लोक आंघोळ करते इकडे पाण्यामध्ये. इकडे बघ ना, ये मेरी जान. आता ऋषेत मला तिकडे आणायला गेलाय, त्याला वाटलं मी येतोय म्हणून मला तिकडे आणायला गेला. आणि बघा ती बघा त्या स्लाईडवरनं कसा तो आला. आणि खरं सांगते खूप डेंजरस स्लाईड आहे. डेंजरस नाही, चांगलीच आहे, पण एवढी म्हणजे फाटते या स्लाईडवरती जायला. कारण की वरनं एकदम एवढं म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला असं वाटलं की मी कारची एवढी स्पीड असतो 100, अशी एकदम स्पीडमध्ये रफ करून डायरेक्ट पाण्यामध्ये. आणि तशीच ती ग्रीनवाली बाजूला, ती ग्रीनवाली पण तशीच आहे, त्याच्यावरती पण स्पीडने. म्हणून आम्ही दोघांवरती पण गेलेलो एकदा, पण दोन्ही पण याच्यावरती मी मीटर डोळे पण करून ठेवले. मला लय भीती वाटत होती म्हणून. चावी घे, बाहेरच आहे. बदक आहे, चालू आला ना. आता ही मोठीवाली स्लाईड आहे ना ती बंद ठेवलेली ही वाली, आता ती पण चालू केली. आता आम्ही त्याच्यावरती पण जाणार एक करून. तेव्हा तिकडून ट्यूब येईल, त्या ट्यूब कसे येतात तसे येणार ते बघा. तसं आता रोहन आणि तनिष येणार आणि ट्यूबच पलटी होणार. तेव्हा काय आले एकेका चान्सला वेग दोघं जाऊया. जागे पहिले ह्या दोघांना जाऊ दे. ते काम कर, ते खाली येऊ दे, फोन दे त्यांच्याकडे. हा वाचला ते बघा ते घेऊन आले ट्यूब. हे ऐक ना होय,
तुम्ही खाली याल तेव्हा एक चावी आणि फोन घ्या, मी रेकॉर्ड करतो. ते बघा ते बघा ते बघा तुम्हाला दिसत असेल ट्यूब तिकीट आहे ते बघा. येणार इकडून ट्यूब डायरेक्ट इकडे खाली असं पूर्ण फिरून असं गोल गोल फिरून. मी थांबा रे, येतोय मी पण. उभे राहा, मी फोन ठेवून येतो. हा हे बघा 1 2 3 4 माळे चढून जायचे आणि तिकडे वरती गेल्यावरती. अरे मी वरती गेलो मग ट्यूब मधनं कसं जाणार चालल्या गेले होते आता बाहेर. अरे तू रोहन तनिष दोघे नाही का ये त्याने रोहनला पुढे का वाचवलं पण. ए बाबू ये चलो ट्यूब दे. चड्डी माझी निघून चड्डी वरपर्यंत गेलेला. बाप रे मजा आली पडलो सुस्त. बघा इथे पाणी भरलंय, इकडे पाणी भरलं, इकडून पण वरून येणार आहेत. ती स्लाइड बंद आहे, ही चालू आहे आता ऋषिकेतनी. त्यांनी शिकूनच येणार आहेत अशी झूम 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 आणि इकडून. पण नाही खरोखर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लय भीती वाटते माहिती. डायरेक्ट अशी वर होते आणि असं वाटतं की म्हणजे टाईट पकडलं डायरेक्ट पलटी जाईल असं वाटतं. आले किती लोक. मला वाटतं ना इथून हे बघ, काय इथून अशी जाणार ते मग परत वर जाणार आणि इथून खाली. हा तसं होणार, असं क्रॉस जाणार, अशी इकडून जाणार खाली डायरेक्ट वर मग परत इकडे. तुम्हाला दिसेल इथून सरळ दाखव. याच्यावरून दाखवत तेव्हा ती लोक आली तशीच. असे आता तनिषने हे पण येणार आहेत. हीच घेऊया का ट्यूब. चल घे. अरे त्यांना फोन द्यायचा आहे ना. बरोबर ऋषी घेतला नाही. राहिली कुठे काय माहिती, येतच नाही. किती वेळ झाला. 2 ट्यूब आले. पलटी झाले. उठ त्याच्या पायावर काय बसते. उठ बाहेर. आता आमची मस्ती वगैरे जरा संपली आहे. जरा काय सगळेच संपले, सगळेजण चालले आता घरी. तर आम्ही पण आता कपडे बिपडे चेंज केले जरा आणि आम्ही पण आता घरी चाललोय. बाहेर रिक्षावाला थांबलाय, चहा देतात, आता चहा घेणार आणि डायरेक्ट घरी जाणार आहे. झाली आमच्या सगळ्यांची तयारी वगैरे झाली. कपडे बिपडे घातले, फक्त मला टी शर्ट घालायचंय आणि आम्ही निघू. मग मजा आली. आता जास्त काय बोलत नाही आम्ही, जास्त बाकीचं रिक्षामध्ये बोलतो. आता तर लवकरात लवकर निघायचं बघतो इकडून. तर आता आमची इकडे जायची तयारी झाली. किती वाजले. 5 वाजले. आता 5 वाजता नॉर्मली जायचं टाईम होतो, कारण की सगळं शांत वगैरे सगळं बंद झालं आहे आणि सगळ्या स्लाईड्स वगैरे 4:30 वाजता बंद झालेल्या. स्लाईडने फाडली माझी, लय बेकार फाटली. ओव्हरऑल तुम्हाला सांगू ना, म्हणजे तुम्हाला खाणं वगैरे भेटेल, खाणं वगैरे चांगलं भेटेल, पण जे स्लाईड्स आहेत ना, स्लाईड्स बेस्ट आहेत इकडचे. खरं सांगतो स्लाईड्स बेस्ट आहेत. तनिषला विचार. तनिष स्लाईड्स इकडच्या बऱ्या आहेत, चांगल्या आहेत ना. भारी गाण फाटते ना स्लाईडवरती वगैरे येऊन, लय गाण फाटते, लयच बेकार. काय कर झालं. चाय पिऊया आधी. चल चहा पिऊयाच आता, काय करणार. सॉरी ये. तर आता आम्ही चाललोय जरा, बॅग वगैरे ओले कपडे वगैरे सगळे ठेवलेत आणि आता जातोय, निघतो आता. तुम्हाला बाकीचं काय ते रिक्षामध्ये सांगतो, कारण की
तुम्हाला माहिती रिक्षामधनं किती टाईम लागतो जायला, ते आम्हाला नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं रिक्षामधनं जायला लागणार. म्हणून आता रिक्षामध्येच काय ते पुढचं काय ते बोलतो. बघूया. ते रिक्षावाला आमचा बाहेर थांबला आहे, कारण की पिकअप अँड ड्रॉप फ्री होतं. त्याला फोन केलेला, तो बोलला बाहेर थांबलो आहे मी. तर आता आम्ही लॉकरचे जे लॉक आणि चावी होते सबमिट करणार त्याच्याकडे आणि निघणार चाय पिऊन. तर चहा वगैरे पितो आणि आता थोड्या वेळात निघू. बघा माणूस दुसऱ्यांदा चहा घ्यायला पोचलाय तिकडे. तर आता चहा वगैरे जरा पितो आणि निघतो लवकरात लवकर. तर ओव्हरऑल तुम्हाला सांगेन ना, तर मला ही स्लाईड जरा बेस्ट वाटली, ही वाली स्लाईड. कारण की याच्यावरती कसं ते हे होतं ॲज अ मॅटसारखं होतं आणि त्या मॅटवरती आपण झोपायचं आणि तिकडून असं डायरेक्ट असं आणि म्हणतात डायरेक्ट पाण्यात. आणि पाण्यात गेल्यावरती पण कसं असं फ्लोट होतं, झुप 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 झुप. तुम्ही जेवढा पुढे जाल तेवढ्या. तर ह्याच्यामध्ये जरा बेस्ट वाटलं मला. तिकडून डायरेक्ट जर करून एकदम F1 कार चालवत तशी फील, एकदम पुढे असं पकडून मस्त होतं. तर आता आम्ही जातोय, निघालोय घरच्यासाठी. हां, त्यांना आता लॉक देऊ आणि निघू आम्ही. तर तुम्हाला पण यायचं वगैरे असेल तर आता ते सगळं पुढे बोलू आपण रिक्षात. आम्ही आता रिक्षामध्ये बसलो, आता चाललो आम्ही घरी. फक्त ब्लॉग एकदा पाण्यामुळे ना एवढा कसा बेकार झालाय ना की खोकला लागतो. आवाज आमचाच बदलला आणि आवाज तो ओरडू पण नाही शकत, एवढा खराब झाला आवाज. एवढे आम्ही ओरडलोय जास्त. 学校もう決まっいややめてくださいやめてतो माझ्या ओव्हरव्ह्यूने सांगेन तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला खायच्यासाठी यायचं असेल ना, की म्हणजे खायला चांगलं वगैरे पाहिजे, तर तुम्ही विचार करू शकता. पण तुम्हाला जर खेळायचं असेल, स्लाइड्स वगैरे खेळायचे असतील, म्हणजे फन करायचं असेल, एक्साइटमेंट वगैरे, तर तुम्ही या रिसॉर्टवरती पक्का आहे. कारण की याच्यावरती या रिसॉर्टमध्ये लंचमध्ये खायचं म्हणजे हाय छान आहे. पण जे स्लाइड्स लय खतरनाक आहेत, लयच खतरनाक आहेत, लय बेकार आहे. म्हणजे तुमचं हृदय आतच येईल एवढं. तुम्हाला हार्ट अटॅक येत आहे तर तुम्ही वाचाल, एवढे स्लाइड्स खराब होतात, एवढे स्लाइड्स खतरनाक आहेत इकडचे. पण तुम्हाला जर स्लाइड्स वगैरे मजा वगैरे करायची असेल तर तुम्ही या रिसॉर्टवरती पक्का एकदा येऊन बघा. आणि आम्हाला किती लागले? 700 ना? 700 रुपयापर्यंत करतात. हां, 700 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल. आणि आमचं नाव सांगितलं तर 25 रुपये कमी. आणि हा आमचं नाव सांगितलं तर 25 रुपये कमी होतील. आमच्याकडे या. याचं नाव विघ्नेश गुरु, माझं नाव रोहन गवंड. माझ्या घरी आम्ही 25 रुपये देतो तुम्हाला. नाही कुठे पण हा, विरार मध्ये कोणाला पण विचारा, विघ्नेश गुरु आणि रोहन गवंड कुठे राहतो. कोण नाही सांगणार, कोणाला ऍड्रेस नाही माहिती. बोलले कोण आहे आम्हाला काय माहिती. बस माझं फक्त एवढंच आहे की हा जे मी ब्लॉग बनवते या रिसॉर्टसाठी, तो फक्त चांगले व्ह्यूज वगैरे जाऊ दे. आणि पुढच्या टायमाला आम्ही कोणत्या पण रिसॉर्टला जाऊ दे किंवा कोणत्या पण जागेवर जाऊ दे ना, तिकडे आम्हाला स्पॉन्सरशिप वगैरे भेटतो. म्हणजे थोडेफारसे पैसे भेटले की तुम्ही ब्लॉग बनवता. पण तुम्ही म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरला बघितलं का तुम्ही, कुठे पण ब्लॉग वगैरे बनवायचं असेल तर कोणत्या पण वस्तू जागेवरती गेलो त्याला कसे पैसे कमी करून कसे देतात, तर पैसे त्याला देतात की हा तू ये आमच्याकडे ब्लॉग बनव, आम्ही तुला पैसे देतो एवढे. तसे आम्हाला 1000-500 रुपये देऊ दे. पण चालेल, आमच्यासाठी खूप आहे. पण त्याच्यासाठी हा व्हिडिओ चांगले व्ह्यूज जायला पाहिजे या व्हिडिओवरती. प्लीज लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा. हां, सबस्क्रायबर पण माझे वाढायला पाहिजे. आणि 50 सबस्क्रायबर वाढायला लाईक पण तेवढेच महत्वाचे, व्ह्यूज पण. सबस्क्रायबर त्याचे 50 पण झाले. तर बस आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग इकडेच संपवतो आता, कारण की घरी स्टेशनला पोचू. स्टेशन नंतर आम्ही घरी जाऊ. रिक्षानेच जायला लागेल, कारण की आमच्यामध्ये दम नाही अजिबात चालायचं आणि बसणं वगैरे. माझ्या मी जाणार आहे, चालत जाणार आहे. तर आम्ही आता जाणार आहे रिक्षाने डायरेक्ट स्टेशनला, म्हणून जास्त काय बोलू नाही शकत. एवढीच मजा केली, एक्साइटमेंट केली, रिसॉर्टला फिरून आलो आणि जरा मजा वगैरे केली. तर बस आजसाठी एवढं. मी तुम्हाला भेटतो आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो की जास्त करून कुठे असेल, कुठे जायचं असेल, नाही तर कॉलेजचं असेल, जेवढं मला माहिती आहे तेवढं. बस तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडलं असेल व्हिडिओज असे क्रेझी शिव्यावाले ना सॉरी क्रेझी मस्तीवाले व्हिडिओज आवडलं तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच वेड्यासारखे व्हिडिओ आम्ही आणत राहतो, नवीन ब्लॉग्स आणत राहतो, मस्ती करत राहतो.